ठाणे पुलिस ने कल्याण और डोंबिवली क्षेत्र में अवैध रूप से रह रहे बांग्लादेशी नागरिकों के खिलाफ बड़ी कार्रवाई की। पुलिस आयुक्त थाने के आदेश पर 28 अप्रैल को विशेष अभियान चलाया गया, जिसमें कुल 6 बांग्लादेशी नागरिकों को अवैध निवास के आरोप में गिरफ्तार किया। गुप्त सूचना के आधार पर पुलिस ने संदिग्ध व्यक्तियों को पूछताछ के लिए बुलाया। जांच के दौरान पाया गया कि ये सभी व्यक्ति बिना वैध दस्तावेजों के भारत में रह रहे थे। इनके खिलाफ विदेशी नागरिक अधिनियम 1946 और भारतीय प्रवेश अधिनियम 1920 की धाराओं के अंतर्गत मामले दर्ज किए गए। इन मामलों को खड़कपाड़ा, बाजारपेट, महात्मा फूले चौक और टिकुजिनीबाड़ी पुलिस थाने में दर्ज किया गया। पुलिस ने कुल 6 प्राथमिकी दर्ज कर जांच शुरू कर दी। पुलिस आयुक्त परिमंडल 3 के अनुसार जनवरी 2025 से अब तक कल्याण क्षेत्र में कुल 28 बांग्लादेशी नागरिकों के खिलाफ 16 केस दर्ज किए जा चुके हैं। प्रशासन का कहना है कि आगे भी ऐसी कार्रवाई जारी रहेगी ताकि अवैध रूप से रह रहे विदेशी नागरिकों पर सख्त नियंत्रण रखा जा सके। नमस्कार। कल्याण डोंबिवली शहरामध्ये परिमंडल 3च्या अंतर्गत माननीय पोलीस आयुक्त ठाणे शहर यांच्या आदेशान्वये आपण बांगलादेशची अवैधरित्या बांगलादेशी नागरिक त्या हातीने राहत आहेत त्याविषयी आपली मोहीम सुरू आहे। काल दिवसभरामध्ये एकूण आपण 6 बांगलादेशी नागरिकांच्या गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। त्याच्यामध्ये महात्मा फुले पोलीस स्टेशनला एका विरुद्ध, खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये एका, बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये एक आणि टिळकनगरच्या हद्दीमध्ये 3 बांगलादेशी, असे एकूण आपल्याला 6 बांगलादेशी नागरिक आपल्याला मिळालेले आहेत आणि त्यांच्या विरुद्ध संबंधित पोलीस स्टेशन आपण गुन्हे दाखल केले आहेत। गुन्हे दाखल करताना पारपत्र अधिनियम 1920 चे कलम 3 व 4, विदेशी नागरिक कायदा 1946 चे कलम 13 व 14 अशाप्रमाणे आपण सदर इसमांच्या वरती हे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि पूर्ण कल्याण डोंबिवली या परिमंडळ 3च्या क्षेत्रामध्ये जानेवारीपासून आतापर्यंत आपण जवळजवळ 38 अवैधरित्या जे बांगलादेशी राहतात त्यांच्या विरुद्ध आपण कारवाई केलेली आहे आणि 16 गुन्हे आतापर्यंत या अवैध बांगलादेशींच्या विरोधामध्ये दाखल केलेले आहेत आणि ही जी कारवाई आहे परिमंडळ 3 मध्ये ही अशी या प्रकारे सुरू राहणार आहे। त्याच्यामुळे ज्या ज्या ठिकाणी अशा आम्हाला संशयावरून किंवा काही गोष्टींच्या माहिती मिळत आहे त्या ठिकाणी आमची टीम त्या ठिकाणी चेकिंग करत आहे। त्यांच्याकडे असणारे काही डॉक्युमेंट्स असतील, त्यांच्याकडे असणारे ओळखपत्र असेल, आधार कार्ड असेल, ते इतर काही डॉक्युमेंट त्यांच्याकडे असतील, ते व्हेरिफिकेशन आमची सुरू आहे आणि त्याच्यामध्ये अशीच मोहीम या परिमंडळ 3 मध्ये सुरू राहणार आहे। धन्यवाद।